वर्धेत भारत शौर्य तिरंग यात्रा संपन्न। यात्रेला मोठ्या संख्येने दिव्यांग सामील। तिरंगा यात्रेद्वारे शूर सैनिकांना नमन। पहलगाम येथील भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याद्वारे ऑपरेशन सिंदूर राबविले, ज्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचे आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले। सोबतच पाकिस्तानातील आतंकवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले। या वीर कार्यात भारतीय सैन्यातील काही जवान यांना वीरगती प्राप्त झाली। या वीरगती प्राप्त सैनिकांच्या सन्मानार्थ व ऑपरेशन सिंदूर विजयाच्या अनुषंगाने वर्धेत भारत शौर्य तिरंग यात्रा काढण्यात आली, ज्यात 75 मीटर तिरंगा पादयात्रेत घेण्यात आला। यात्रा साई मंदिर वर्धा येथून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला। महाराजांचे चौकात वीर जवान शहीद स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांना भारत माता की जय, वंदे मातरम जयघोष करीत अभिवादन करण्यात आले। यात्रेत मोठ्या संख्येने दिव्यांग देखील सामील झाले। सोबतच वर्धेचे पालकमंत्री माननीय पंकज भोयर, माजी खासदार रामदासजी तडस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर प्रसादजी देशमुख व माजी सैनिक संघटनेचे श्याम परसोडकर, अरुण हस्ती, अमोल अतकर, विजय बुटे, विलास महाजन, नंदकिशोर दहिये, मच्छिंद्र पाचगडे आदी उपस्थित होते। भारत शौर्य तिरंगा यात्रेला वर्धेकरांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।